नमस्कार. सुमित्रा बोधवानी आपल्या परिवारात तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत बहीण भावाच्या अतूट प्रेमाची, विश्वासाची, त्यागाची आणि आयुष्यभर साथ देणाऱ्या पवित्र नात्याची एक हृदयस्पर्शी रक्षाबंधन कथा. ही कथा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा, जीवनाचा सुंदर संदेश देणारी आहे. नाती कशी जपायची, प्रेम कसं टिकवायचं आणि संकटात एकमेकांच्या पाठीशी कसं उभं राहायचं, हे या कथेतून आपल्याला शिकायला मिळेल. म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. जर कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या प्रिय व्यक्तींना शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा, सुविचार आणि बोधकथा ऐकण्यासाठी सुमित्रा बोधवानी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया बहीण भावाच्या प्रेमाची ही अविस्मरणीय कथा. रक्षाबंधन हा फक्त एक सण नाही, तर बहीण भावाच्या अतूट प्रेमाचा, विश्वासाचा आणि आयुष्यभराच्या नात्याचा पवित्र उत्सव आहे. श्रावण पौर्णिमेची सुंदर सकाळ उजळली होती. घरात अंगणात रंगीबेरंगी रांगोळी काढली होती. देवघरात दिवा तेवत होता आणि स्वयंपाकघरातून पुरणपोळी, लाडू व खीर यांचा सुगंध दरवळत होता. घरातील प्रत्येक सदस्य आनंदात होता, कारण आज राखी पौर्णिमा होती. बहीण प्रेमाने राखीचे ताट सजवत होती. ताटात सुंदर राखी, कुंकू, अक्षदा, फुले, दिवा, मिठाई आणि नारळ ठेवून ती आपल्या भावाची वाट पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण डोळ्यात भावासाठीचे प्रेम, आधी आणि आपुलकी स्पष्ट दिसत होती. लहानपणापासून दोघांनी अनेक सुंदर क्षण एकत्र अनुभवले होते. कधी खेळताना भांडणे व्हायची, तर कधी क्षणातच पुन्हा दोघे एकत्र हसत असत. शाळेत जाताना एकमेकांची काळजी घेणे, अभ्यासात मदत करणे, सण उत्सव एकत्र साजरे करणे आणि आईवडिलांच्या रागापासून एकमेकांना वाचवणे, या सगळ्या आठवणी आज पुन्हा त्यांच्या मनात जाग्या झाल्या होत्या. वेळ पुढे सरकत गेला, दोघेही मोठे झाले, जबाबदाऱ्या वाढल्या, पण त्यांच्या नात्यातील प्रेमाचा धागा कधीच कमकुवत झाला नाही. उलट प्रत्येक वर्षी तो अधिकच मजबूत होत गेला. भावाने स्वच्छ पारंपरिक पोशाख परिधान करून देवाचे दर्शन घेतले आणि बहिणीसमोर येऊन बसला. बहिणीने त्याला औक्षण केले, कपाळावर कुंकू लावले, अक्षता वाहिल्या आणि प्रेमाने राखी बांधली. राखी बांधताना तिचा डोळ्यात आनंदाश्रू दाटले. ती हळूच म्हणाली, ही राखी फक्त धागा नाही, तर माझ्या विश्वासाची, प्रेमाची आणि तुझ्या कायमच्या साथीसाठीची प्रार्थना आहे. भावाने तिचा हातात हात घेतला आणि हसत उत्तर दिले, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत तुझ्या प्रत्येक आनंदासाठी, प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. त्या क्षणी दोघांच्या मनातील प्रेम शब्दापेक्षाही अधिकच बोलले. राखी बांधल्यानंतर बहिणीने भावाला मिठाई भरवली आणि भावानेही तिला प्रेमाने मिठाई भरवली. त्याने बहिणीसाठी एक सुंदर भेट आणली होती, पण बहिणीने हसत सांगितले, माझ्यासाठी तुझी साथ हीच सर्वात मोठी भेट आहे. हे ऐकून भावाच्या डोळ्यातही पाणी आले. त्याला जाणवले की महागड्या भेटवस्तूंमध्ये नव्हे, तर मनापासून दिलेल्या प्रेमात आणि विश्वासातच त्या नात्याचे खरे सौंदर्य दडलेले आहे. दिवसभरात घरात आनंदाचे वातावरण होते. नातेवाईक भेटायला आले, अशा गप्पा आणि आठवणीने घर भरून गेले. आईवडील आपल्या मुलांकडे पाहून आनंदाने भारावून गेले. त्यांना वाटले की संसारात कितीही बदल झाले, कितीही अंतर आले, तरी बहीण भावाच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा कधीच कमी होऊ नये. कारण हे नाते रक्ताचे असले तरी ते विश्वास, त्याग, आदर आणि आपुलकीने अधिक मजबूत बनते. संध्याकाळी सूर्य मावळतीकडे झुकत असताना बहिणीने देवासमोर हात जोडले आणि भावाच्या दीर्घ आयुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुखी आयुष्याची मनापासून प्रार्थना केली. भावानेही आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावरचे हसू कायम राहावे, तिच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ नये, अशी मनोमन इच्छा व्यक्त केली. त्या दिवशी दोघांनीही पुन्हा एकदा जाणवले की राखीचा धागा मनगटावर बांधला जातो, पण त्याची खरी गाठ कायमच्या हृदयात बांधली जाते. हा रक्षाबंधनाचा खरा अर्थ आहे. रक्षाबंधनाचा दिवस आनंदात पार पडला, पण दुसऱ्याच दिवशी भावाला आपल्या नोकरीसाठी दुसऱ्या शहरात परत जावे लागले. बहिणीने त्याला हसत मुखाने निरोप दिला, पण तिच्या मनात विरहाची हलकीशी वेदना होती.
घर पुन्हा शांत झाले. मात्र भावाच्या मनगटावरील बांधलेली राखी त्याला प्रत्येक क्षणी बहिणीच्या प्रेमाची आठवण करून देत होती. तो कितीही दूर असला तरी त्याच्या नात्यातील जवळीक तशीच कायम होती. दिवस, महिने आणि ऋतू बदलत गेले. दोघेही आपल्या आयुष्यात व्यस्त झाले, पण एकमेकांशी चौकशी करणे कधीच विसरले नाही. सकाळचा एक फोन, एकदा छोटासा संदेश किंवा व्हिडिओ कॉल त्यांच्या दिवसाला आनंद देत असे. बहिणीला जेव्हा काही अडचण यायची तेव्हा ती सर्वात आधी आपल्या भावाला सांगायची. भाऊही तिचे प्रत्येक बोलणे शांतपणे ऐकून तिला योग्य मार्गदर्शन करत असे. अंतर वाढले, पण प्रेम मात्र अधिकच दृढ होत गेले. एक दिवस अचानक बहिणीच्या कुटुंबावर कठीण प्रसंग ओढवला. घरात चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. ही बातमी कळताच भावाने क्षणाचाही विलंब न करता आपल्या बहिणीकडे धाव घेतली. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने तिला धीर दिला आणि म्हणाला, "तू एकटी नाहीस, मी आहे ना तुझ्यासोबत. आपण मिळून प्रत्येक संकटावर मात करू." त्या शब्दांनी बहिणीच्या मनात नव्याने आशेचा दिवा पेटला. भावाने आपल्या परीने प्रत्येक जबाबदारी उचलली. त्याने बहिणीच्या कुटुंबाला आधार दिला, योग्य निर्णय घेण्यास मदत केली आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. त्याने कधीही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही. त्याच्यासाठी बहिणीचे हसू आणि तिचे सुख हेच सर्वात मोठे बक्षीस होते. त्या दिवसात बहिणीला पुन्हा एकदा जाणवले की राखीचा धागा केवळ हातावर नसतो, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक संकटात साथ देत असतो. काही दिवसांनी परिस्थिती पूर्ववत झाली. बहिणीच्या आयुष्यात पुन्हा आनंद परतला. तिने भावाचे मनापासून आभार मानले, पण भाऊ हसत म्हणाला, "आभार कशासाठी? तुझं सुख म्हणजेच माझं सुख." बहीण भावाच्या नात्यात उपकार नसतात, फक्त प्रेम आणि कर्तव्य असते. हे ऐकून बहिणीच्या डोळे पुन्हा एकदा आनंदाश्रूंनी भरून आले. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्याची वीण आणखीन घट्ट झाली. प्रत्येक रक्षाबंधनाला राखी बांधताना बहिणीला त्या कठीण दिवसाची आठवण होत असे. आणि भावालाही आपल्या दिलेल्या वचनाचा अभिमान वाटत असे. त्याने ठरवले की आयुष्यात कितीही बदल झाले, कितीही अंतर आले, तरी प्रेम, विश्वास आणि साथ कधीच कमी होऊ देणार नाहीत. कारण बहीण भावाच्या नाते हे आयुष्यभर हृदयात जपण्यासारखे सर्वात सुंदर नाते असते. काळ पुढे सरकत गेला. दोघांच्याही आयुष्यात अनेक बदल झाले. बहिणीचा संसार आनंदाने फुलला आणि भावालाही आपल्या मेहनतीचे यश मिळू लागले. जबाबदाऱ्या वाढल्या, कामाचा व्याप वाढला, पण प्रत्येक रक्षाबंधनाला दोघेही एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न नक्की करत. कारण त्यांच्यासाठी हा सण फक्त परंपरा नव्हता, तर प्रेम, विश्वास आणि आठवणी पुन्हा जगण्याचा दिवस होता. एका वर्षी मात्र परिस्थिती वेगळी होती. मुसळधार पावसामुळे रस्ते बंद झाले आणि भावाला बहिणीकडे जाता आले नाही. बहिणीने प्रेमाने पाठवलेली राखी पोस्टाने आली. भावाने ती हातात घेतली, कपाळाला लावली आणि डोळे मिटून बहिणीच्या प्रेमाची अनुभूती घेतली. त्या छोट्याशा राखीच्या धाग्यात त्याला हजारो आठवणी, माया आणि आशीर्वाद सामावलेले जाणवले. त्याने लगेच बहिणीला व्हिडिओ कॉल केला. दोघेही हसत बोलत होते, पण डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते. बहिणीने हसत विचारले, "या वर्षी माझ्या हाताने राखी बांधता आली नाही, वाईट वाटतंय ना?" भाऊ प्रेमाने उत्तरला, "राखी हाताने बांधली नाही तरी काय झालं? तुझं प्रेम माझ्या हृदयात कायमचं बांधलेलं आहे. अंतर कितीही असलं तरी आपलं नातं कधीच दूर होणार नाही." हे ऐकून बहिणीच्या चेहऱ्यावर समाधानाचे सुंदर हास्य उमटले. काही दिवसांनी भाऊ स्वतः बहिणीच्या घरी गेला. बहिणीने पुन्हा प्रेमाने त्याला ओवाळले आणि उशिरा का होईना राखी बांधली. त्या क्षणी संपूर्ण घर आनंदाने भरून गेले. आई-वडील, लहान मुले आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी या सुंदर क्षणाचा आनंद घेतला. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच संदेश दिसत होता, खरे प्रेम कधीच वेळ, अंतर किंवा परिस्थितीवर अवलंबून नसते. त्या दिवशी भावाने आपल्या बहिणीला एक सुंदर भेट दिली, पण त्याचबरोबर तो म्हणाला, "ही भेट तुझ्यासाठीच आहे, पण माझी खरी भेट म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू." बहिणीनेही उत्तर दिले, "माझ्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे माझा भाऊ आणि त्याचे निस्वार्थ प्रेम." या शब्दांनी घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले.
रक्षाबंधनाचा हा सण पुन्हा एकदा सर्वांना शिकवून गेला की बहीण भावाचे नाते हे केवळ रक्ताचे नसते, तर प्रेम, विश्वास, त्याग, आदर आणि आयुष्यभर साथ देण्याच्या वचनाने जोडलेले असते. राखीचा नाजूक धागा दिसायला छोटा असला तरी त्यात आयुष्यभर टिकणाऱ्या नात्यांची ताकद दडलेली असते. म्हणूनच प्रत्येक रक्षाबंधनला आपल्याला प्रेम जपायला, नाती सांभाळायला आणि एकमेकांसाठी कायम उभे राहायला प्रेरणा देत राहते. काही वर्ष लोटली. काळाच्या ओघात आईवडील वृद्ध झाले आणि घरातील अनेक जबाबदाऱ्या भाऊ बहिणीच्या खांद्यावर आल्या. दोघेही आपापल्या संसारात व्यस्त होते, तरीही प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात एकमेकांचा सल्ला घेत असत. कारण त्यांना माहीत होते की संकट असो किंवा आनंदाचा क्षण, एकमेकांची साथ हीच त्यांच्यात सर्वात मोठी ताकद आहे. एक दिवस आईची तब्येत अचानक बिघडली. ही बातमी समजताच भाऊ आणि बहीण दोघेही क्षणाचाही विलंब न करता आईवडिलांकडे पोहोचले. त्यांनी मिळून आईची सेवा केली, डॉक्टरांशी संपर्क ठेवला आणि एकमेकांना मानसिक आधार दिला. त्या कठीण दिवसात त्यांनी पुन्हा एकदा अनुभवले की कुटुंबातील प्रेम आणि एकजूट कोणत्याही संकटावर मात करण्याची ताकद देते. आईची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. आईने दोघांच्या हातात हात घेतला आणि डोळ्यात आनंदाश्रू आणत म्हणाली, "तुमच्या दोघांमधील हे प्रेमच आमची खरी कमाई आहे. आयुष्यात कितीही मोठे व्हा, पण हे नाते कधीच तुटू देऊ नका." आईचे शब्द दोघांच्या हृदयात कायमचे कोरले गेले. त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि पुन्हा एकदा कायमचा साथ देण्याचे मौन वचन दिले. पुढच्या रक्षाबंधनाला संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र जमले. घरात पुन्हा हसण्याचे आवाज घुमू लागले. बहिणीच्या प्रेमाने भावाला राखी बांधली, औक्षण केले आणि त्यांच्या सुदीर्घ आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली. भावानेही बहिणीला आशीर्वाद देत सांगितले, "तुझ्या आयुष्यात कितीही वादळे आली तरी तुझा भाऊ तुझ्यासोबत खंबीरपणे उभा राहील." त्या शब्दांनी घरातील वातावरण आणखीन भावूक झाले. राखी बांधल्यानंतर दोघेही जुन्या फोटो अल्बमकडे पाहू लागले. बालपणातील खोड्या, शाळेतील आठवणी, सण, उत्सव, आई-वडिलांच्या सोबत घालवलेले क्षण आणि मागील रक्षाबंधनाचे फोटो पाहताना दोघेही भावूक झाले. त्यांना जाणवले की आठवणी कधी जुन्या होत नाही, त्या प्रत्येक वेळी नव्याने मनाला स्पर्श करून जातात आणि नात्यांची गोडी अधिकच वाढवतात. संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना बहिणीने मनोमन प्रार्थना केली, "प्रत्येक जन्मी मला हाच भाऊ लाभो." भावानेही देवासमोर नतमस्तक होत आपल्या बहिणीच्या आनंदी, निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी प्रार्थना केली. त्या दिवशी पुन्हा एकदा सर्वांना जाणवलं की रक्षाबंधन हा केवळ सण नाही, तर प्रेम, विश्वास, त्याग आणि आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचा पवित्र वचनाचा उत्सव आहे. काळाच्या प्रवाहात अनेक रक्षाबंधनचे सण आले आणि गेले, पण प्रत्येक वर्षी राखीचा तो पवित्र धागा त्यांच्या नात्याला अधिक मजबूत करत गेला. आता दोघांचीही मुले मोठी होत होती. त्यांनीही रक्षाबंधनाचे महत्त्व समजावे म्हणून भाऊ आणि बहीण आपल्या बालपणातील आठवणी, त्याग, प्रेम आणि एकमेकांसाठी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असत. त्या कथा ऐकून मुलांच्याही मनाला नात्याबद्दल आदर आणि जिव्हाळा निर्माण होत होता. एक वर्ष रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण कुटुंब गावातील जुन्या वाड्यात एकत्र जमले. अंगणात पुन्हा एकदा रंगीबेरंगी रांगोळी, फुलांची सजावट आणि आनंदाचे वातावरण होते. बहिणीने नेहमीप्रमाणे राखीचे ताट सजवले, भावाला औक्षण केले आणि प्रेमाने राखी बांधली. राखी बांधताना ती म्हणाली, "दरवर्षी राखी बांधताना मला जाणवतं की देवाने मला तुझ्यासारखा भाऊ देऊन माझं आयुष्य खूप सुंदर केलं आहे." हे ऐकून भावाचेही डोळे पाणावले. भावाने बहिणीच्या हातात हात घेत शांतपणे उत्तर दिले, "तू माझी फक्त बहीण नाहीस, तर माझी पहिली मैत्रीण आणि प्रेरणा आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहेस. आयुष्य कितीही बदललं तरी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जपणं हेच माझं कर्तव्य राहील." त्या प्रेमळ शब्दांनी संपूर्ण घरातील वातावरण भावनांनी भरून गेलं. प्रत्येकाच्या मनात त्यांच्या नात्याबद्दलचा आदर अधिक वाढला.
रक्षाबंधनाचा सोहळा संपल्यानंतर सर्वजण एकत्र बसून जेवण करत होते. हसत खेळत जुन्या आठवणींना उजाळा देत होते. मुलंही आनंदाने खेळत होती. त्या सुंदर क्षणी सर्वांना जाणवलं की खरा आनंद महागड्या वस्तूंमध्ये नसतो, तर कुटुंबासोबत घालवलेल्या प्रेमळ क्षणांमध्ये असतो. प्रेमाने एकत्र राहणारे घरच खऱ्या अर्थाने स्वर्गासारखे असते. संध्याकाळी बहिणीने देवासमोर हात जोडून प्रार्थना केली. प्रत्येक जन्मात मला हा भाऊ लाभो, त्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भरभराट मिळो. भावानेही मनोमन प्रार्थना केली, माझ्या बहिणीच्या आयुष्यात कधी दुःख येऊ नये, तिच्या प्रत्येक स्वप्नाला यश मिळो आणि तिला चेहऱ्यावरचं हास्य सदैव असंच खुललेलं राहो. त्या दोघांच्या निस्वार्थ प्रार्थनांनी रक्षाबंधनचा दिवस आणखीन पवित्र झाला. त्या दिवसाच्या शेवटी सर्वांनी एक गोष्ट मनापासून स्वीकारली. राखीचा धागा कितीही नाजूक असला तरी त्यात प्रेम, विश्वास, त्याग, माया आणि आयुष्यभर साथ देणारी अमूल्य ताकद असते. म्हणूनच रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून नाती जपण्याचा, प्रेम वाढवण्याचा आणि कुटुंब एकत्र ठेवण्याचा पवित्र संदेश देणारा उत्सव आहे. बहीण भावाचे हे नाते काळाच्या प्रत्येक परीक्षेत टिकून राहो, हीच रक्षाबंधनाची खरी प्रार्थना आहे. वर्ष मागून वर्ष सरत गेली, पण प्रत्येक रक्षाबंधनला त्यांच्या मनातील प्रेम अधिकच उजळत गेले. आयुष्याने अनेक चढ-उतार दाखवले, सुख-दुःखाचे असंख्य क्षण दिले, तरीही एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे बहीण-भावाच्या नात्यातील विश्वास. अंतर वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या, वय वाढले, पण राखीचा धागा प्रत्येक वर्षी त्यांना पुन्हा एकदा प्रेमाने एकत्र बांधत राहिला. एका रक्षाबंधनाच्या दिवशी संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा जुन्या घरात जमले. अंगणात मुलांचा आनंद, घरात नातेवाईकांचा हशा आणि देवघरात तेवत असलेला दिवा संपूर्ण वातावरण पवित्र करत होता. बहिणीने नेहमीप्रमाणे भावाला ओवाळले, कपाळावर कुंकू लावले आणि थरथरणाऱ्या हातांनी राखी बांधली. त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू दाटले. शब्द नव्हते, पण त्यांच्या नजरेतून आयुष्यभराचे प्रेम व्यक्त होत होते. राखी बांधल्यानंतरही भावाने बहिणीच्या हातात हात घेतला आणि म्हणाला, आजवर तू माझ्यासाठी जे प्रेम, माया आणि आशीर्वाद दिलास त्याची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. पण एक वचन देतो, जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत तुझ्या प्रत्येक आनंदात मी सहभागी असेन आणि प्रत्येक संकटात तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. हे ऐकताच बहिणीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळले. बहिणीने हसत उत्तर दिले, मला तुझ्याकडून महागडी भेटवस्तू नको. माझ्यासाठी तुझा आदर, तुझा प्रेम आणि तुझी साथ ही जगातील सर्वात मोठी भेट आहे. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत तुझं सुख, तुझं आरोग्य आणि तुझं यश कायम असतं. देवाने प्रत्येक जन्मी मला तुझ्यासारखा भाऊ द्यावा, हीच माझी इच्छा आहे. त्या शब्दांनी संपूर्ण घरातील वातावरण भावूक झाले. आई वडील आपल्या मुलांकडे पाहून समाधानाने हसत होते. नातवंडे ही हा सुंदर सोहळा पाहत होते आणि त्यांच्या मनातही नात्यांचे महत्त्व रुजत होते. त्या दिवशी सर्वांना जाणवले की संपत्ती, पद किंवा यश यापेक्षा प्रेमाने जपलेली माणसं हीच आयुष्यातील खरी श्रीमंती असते. बहीण भावाच्या नाते हे देवाने दिलेले सर्वात सुंदर वरदान आहे, जे प्रेम, त्याग, विश्वास आणि आपुलकीने आयुष्यभर फुलत राहते. संध्याकाळी सूर्य मावळत असताना दोघांनीही देवासमोर हात जोडले. घरभर शांतता होती, पण मनात प्रेमाचा महासागर उसळत होता. राखीचा नाजूक धागा त्यांच्या मनगटावर होता, पण त्याची खरी गाठ त्यांच्या हृदयात कायमची बांधली गेली होती. याच संदेशासह ही कथा पूर्ण होते. नाती जपा, प्रेम जपा, विश्वास जपा, कारण आयुष्यात प्रत्येक नातं मौल्यवान असतं. बहीण भावाच्या नातं हे सदैव पवित्र, अतूट आणि अमूल्य असतं. या कथेतून आपल्याला एक अमूल्य संदेश मिळतो. नाती रक्ताने जुळतात, पण ती प्रेम, विश्वास, आदर आणि त्यागाने आयुष्यभर टिकून राहतात. बहीण भावाचे नाते हे देवाने दिलेले अनमोल वरदान आहे. या नात्यात अपेक्षा नसतात, असते ती फक्त निस्वार्थ माया आणि कायमची साथ. ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कृपया तुमच्या बहीण, भाऊ, मित्र आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे मत नक्की सांगा. आणि सुमित्रा बोधवानी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी कथा, सुंदर बोधकथा आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विचारांसह. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा, नाती जपा आणि प्रेम वाटत राहा. धन्यवाद. जय हिंद. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.